मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शापित तलाव, भाग दुसरा। लेखक अनुराग मोरे। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। मालक मालक, बंडू धावतच रघु पाटलाकडे आला। काय रे बंडू, काय झालं? रघुनं पानपुड्याचं झाकण लावत बंडूला विचारलं। आओ मालक, तलावात गोप्या सापडला नाही। समद शोधल्यावर गाव लोकांनी तलाव पण धुंडाळून काढलं, पण तो तलावात सापडला नाही। बंड्या बुचकाळ्यासारखा सांगत होता। तलावात सापडला नाही, मग गेला कुठं? जाऊ दे, बरंच झालं। एखादं जंगली जनावर तलावाकाठी येऊन ओढत घेऊन गेला असेल। आपलं काम जमलं बंडू, रघु खलनायकी हसत बोलला। 1 महिन्यानंतर, बंडू बंडू गाडी बाहेर काढ, आज मोठं शिकार हाती लागणार आहे आपल्या। राती सपान पडलं मला, रघु बंदुकीची सेटिंग लावत बंडूला सांगत होता। रघु आज जंगलात शिकारीला चालला होता। बऱ्याच दिवसापासून तो शिकारीला गेला नव्हता। रात्री त्याला स्वप्न पडलं की त्याने जंगलात जाऊन मोठं हरिण मारलं, म्हणून आज त्याने शिकारीचा बेत आखला होता। इतक्या शीतली आली कॉलेजमधून। काय भाऊसाहेब, आज शिकारीचा बेत दिसतोय? नक्कीच शिकारीचं सपान पडलं भाऊरायाला, शीतल मस्करीत रघुला बोलली। होय ग शीतले, आज मोठं शिकार मिळणार आहे, रघु बाहेर पडत शीतलीला बोलला। बेस्ट ऑफ लक भावा, म्हणून शीतल घरात गेली। रघु बंदूक घेऊन बंडूच्या मागे बसला व बंडू भरधाव वेगात गाडी घेऊन जंगलाच्या दिशेने त्याला घेऊन गेला। इतक्यात नीता शीतलला भेटायला आली। शीतल, आगे शीतल, नीताने तिला बाहेरूनच आवाज दिला। शीतल बाहेर आली। काय ग नीता, काय म्हणतेस? अगं मी नाही, तलावावर चाललो धुणं घेऊन, चालतीस का माझ्या संग? मस्त मजा करू तलावावर। नीताने तिला विचारलं। चल चल, मी आलेच आयला सांगून। दोघी जणी नीताच्या आई सोबत तलावावर आल्या। नीताच्या आईनं बादलीतून धुणं काढलं व ती धुणं धुवू लागली। नीता व शीतल दूर तलावाकाठी असणाऱ्या वडाच्या झाडाखाली गप्पा गोष्टी व खडे खेळायला गेल्या होत्या। गप्पा करता करता शीतलला अचानक पाण्यातून बुडबुड आवाज येऊ लागला। काय हो नीते, काय होते? ते बघ कसं बुडबुड होतंय पाण्यात, जसं कोणी बुडतंय त्यात। शीतलनं आश्चर्यानं नीताला सांगितलं। असेल काही, तू खेळ नव। नीतानं माग पाण्यात न बघता त्याकडे दुर्लक्ष केलं। काही वेळानं परत, पण पहिल्यापेक्षा जास्त जोरात व मोठ्याने पाण्यात बुडबुड सुरू झालं व शीतल घाबरून दचकलीच। अगं नीते, ते बघ की, आता लय जोरात बुडबुड होतंय, शीतल घाबरून नीताला बोलली। नीतानं मागवळून पाहिलं, पण तिला काही दिसलं नाही व आवाजही आला नाही। आहो शीतले, काय तर नाही तिथं, मला तर काहीच दिसेना, नीतानं शीतलला सांगितलं। इतक्यात बुडबुड बंद झाली। शीतलीने त्याकडे दुर्लक्ष केलं व दोघी परत खडे खेळण्यात व गप्पात गुंतल्या। अचानक वरतून काहीतरी धपकन पाण्यात पडलं। तशी शीतल जागेवरच दचकून उडाली। शीतले, काय झालं व? नीतानं आश्चर्यचकित होऊन विचारलं। अहो, ते पाण्यात काय पडलं धपकन, तुला आवाज नाही आला का? शीतलीने घाबरत घाबरतच नीताला विचारलं। कुठं काय पडलं शीतले, तुला काहीतरी भास होऊन राहिलेत, तब्येत बरी आहे ना तुझी? नीताने शंका व्यक्त केली। शीतली खूप घाबरली होती, कारण तिच्यासोबत जे घडत होतं ते फक्त तिला जाणवत होतं। नीताला काही दिसत व ऐकू येत नव्हतं। नीते, चल इथून, चल आता आपण घरला जाऊ, शीतल नीताला घरी जाण्यासाठी सांगत होती।
पण धुणं होईपर्यंत नीताने तिला थांबण्यास सांगितलं. थोडा वेळ झाला असेल, तोच तलावातलं पाणी वर उचललं गेलं व कोणाचं तरी मुंडकच वर दिसू लागलं. त्या मुंडक्याचे डोळे एकरोख शितलीकडे बघत होते. लालबुंद झालेले डोळे व विद्रूप चेहरा बघून शितली पुरती भेदरली. गोप्या! शीतल त्या मुंडक्याकडे बघून ओरडली व चक्कर येऊन पडली. नीतानं घाबरून मागं बघितलं, पण तिला कोणी दिसलं नाही. ती धावतच आईकडे गेली. तिची आई व गावातील धुण्यासाठी आलेल्या बाया धावत शितलीकडे आल्या. तिच्या तोंडावर पाणी मारलं. ती शुद्धीवर आली, पण वेड्यासारखं बरगळू लागली. म्या नाही मारलं. गोप्या, तिथं गोप्या! बायाने तिला उभं केलं व धरूनच घरी आणलं. शीतलची अशी अवस्था पाहून तिची आई पुरती काळजीत पडली. काय झालं माझ्या बाळाला? काय झालं? शीतलीची आई रडक्या आवाजात विचारू लागली. काय नाही काकू, तलावावर घाबरली ती थोडी, तिला आराम करू द्या. नीतानं शीतलीच्या आईला सांगितलं. शीतलीच्या आईने तिला बेडवर झोपवलं. तिला खूप ताप भरला होता. बराच वेळ ती वेड्यासारखं बताळत होती. तिच्या आईने डॉक्टरला फोन करून बोलावलं. डॉक्टरांनी इंजेक्शन औषधी देऊन तिला आराम करण्यास सांगितलं. रघु रिकाम्या हातानेच परतत होता. दिवसभर अथक प्रयत्न करूनही शिकार त्याच्या हाती लागला नाही. आज त्याची हातात झाली होती. गाडी गावाकडे भरधाव वेगाने चालली होती. तोच त्याला रस्त्याने एक देखणी मुलगी जाताना दिसली. रघुचे डोळे चमकले. बंडू, कोण रे पाखरू? रघुने बंडूला विचारलं. ही होय, ही तर गोप्याची बहीण जया, राधा काकूची लहानी पोरगी. कॉलेजात शिकते आपले शीतलताई बरोबर. बंडून माहिती दिली. लयच झकास दिसतंय रे पाखरू. बंडू, काहीतरी सेटिंग लावून पडती गड्या. आपल्याला लय आवडली पोरगी. रघु वकवकल्या नजरेनं जयाकडे पाहत बोलला. त्याने तिच्या जवळ गाडी थांबवली. अय जया, इकडे ये. रघुने तिला बोलावलं. जया घाबरली. ती समोरच जात राहिली. तशी रघुने गाडी रिव्हर्स फिरवली व तिच्या माग माग चालवू लागला. अय, आव थांब की, आपल्याला बोलायचं आहे तुझ्याशी. रघु तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. आव थांब ना, का तुला खायलो मी? तशी जया उभी राहिली. ती रघुला खूप घाबरली होती. तिला घाम फुटला. एक विचारू का? रघुने तिला प्रश्न केला. काय? जयानं त्याला भीत भीतच विचारलं. आपल्याला तुझी लवशिक पाहिजे, देशील का? रघुने खोडसाळ हसत जयाला विचारलं. तशी जया तिच्या रस्त्याने रडत रडत पळत सुटली. अय पाखरू, आव थांब, पलटी काय अशी? रघु तिला हसून बोलला. जयाने थांबता घराकडे पळत सुटली. बंड्या, पाखरू उडालं की रे भूर? दोघी हातावर टाळी देत हसू लागले व घराकडे परतले. ज्या कॉलेजला यायच्या जायच्या रस्त्याने भेटू लागले व गप्पा करू लागले. एक दिवस जयाने त्याला सजना तलावाजवळ भेटण्यास बोलावले. जया आधीच येऊन वडाच्या झाडाखाली उभी राहिली व रघुची वाट बघू लागली. इतक्यात तो गाडी घेऊन आला. जया त्याला तलावाकडे बघताना पाठमोरी दिसली. तसा तो हळूच पावले टाकत तिच्या मागून जाऊन तिला बिलगला. जसा तो बिलगला तसा तलावात ढम काहीतरी पडल्याचं व उंच पाणी उडाल्याचं त्याला दिसलं. तो जयाच्या बाजूला उभा राहून काय पडले शोधण्याचा प्रयत्न करू लागला. तोच एक मुंडकं तलावाबाहेर आलेलं त्याला दिसलं. त्या मुंडक्याचा चेहरा विद्रूप होता व डोळे लालबुंद होते. तसा रघु ओरडला. गोप्या! तो अत्यंत घाबरला होता. घाबरून त्याने जयाला तिथं सोडलं व पळत सुटला. पळत असताना त्याला जाणवलं की कोणतरी त्याच्याच वेगाने त्याच्यासोबत पळत आहे. त्याने पळता पळता बाजूने बघितले तर जया मोकळे केस सोडून धावत होती. तिचे डोळे लालबुंद दिसत होते व ती एक रोग त्याच्याकडे बघून धावत होती. तशी त्याला भुरळ आली व तो धपकन खाली कोसळला.
त्याची शुद्ध हरवली होती. रघुने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो त्याच्या घरात बिछाण्यावर पडलेला होता. बाजूला त्याची आई, बंडू व वैद्य उभे होते. रघु बताळत होता, म्या नाही मारलं, गोप्या, तिथं गोप्या. शितली जशी बरगळत होती तसा तोही बरगळत होता. त्याची आई काळजीत पडली. आपल्या मुलांना काय होतंय हे तिला समजत नव्हतं. वैद्यबुवाने त्याच्या आईला माहिती दिली की हे काहीतरी करणी किंवा भूताटकीच दिसतंय. तुम्ही एखाद्या चांगल्या बाबाला ह्याच दोघांना दाखवा. रघुच्या आईने तातडीने बंडूला एखादा जाणता बाबा आणण्यास सांगितले. बंडू घाईत चालल्या गेला. 2-3 तासानंतर बंडू एक साधू बाबाला घेऊन आला. भगवी वस्त्र घातलेला, लांब दाढी मिशी असलेला तो बाबा आत येताच ओरडला, आत्मा की बू, प्रेतात्माओं की बू आ रही है, किधर है बच्चे. तशी रघुची आई त्याला शीतल व रघुकडे घेऊन आली. बाबा दोघांचं निरीक्षण करू लागले. ते दोघं अजून बताळतच होती. म्या नाही मारलं, गोप्या, तिथं गोप्या. बाबानं त्यांची पूर्ण चौकशी बंडूकडून करून घेतली. बंडूने त्याला सांगितलं की तलावावर गेल्यावर ह्या दोघांना तलावात कोणीतरी दिसलं व तेव्हापासून ही दोघं भेदरली व अशी बरगळायला लागली. बाबाने झोळीतून अंगारा काढला व पाण्यात टाकून दोघांना प्यायला दिला. तशी दोघं शुद्धीवर आली. व आईला, काय झालं, तुम्ही असे का जमलात, हा बाबा कोण आहे, असं विचारू लागले. बाबा त्यांच्या जवळ बसला व त्यांच्या आईला बोलू लागला, माई, ये बच्चे अब ठीक हो गए हैं, लेकिन हर अमावस्या और पूनम की रात को वो आत्मा फिर से इन्हें परेशान करेगी. वो इन बच्चों की जान तक ले सकती है. तो बाबा, इसका कोई इलाज नहीं है क्या, रघुचाई ने प्रश्न केला. है, इसका इलाज है. या बच्चांना तलावावर घेऊन जावं लागेल व तिथं तलावासमोर त्या प्रेतात्म्याबद्दल त्यांच्या मनात ठेवलेलं गुपित यांना बाहेर काढावं लागेल. तेव्हाच तो आत्मा यांचा पिच्छा सोडेल. रघु शीतल हे करण्यास तयार झाले. त्यांना कसं करून आपला जीव वाचवायचा होता. सर्व तलावाजवळ जमा झाले. बाबाने दोघांना अंगारा लावला. तलावाजवळ अगरबत्ती पेटवली, लिंबू ठेवलं व शीतल व रघुला मनातलं गुपित बोलण्यास सांगितलं. पहिले शीतल बोलली, मीच गोप्याला खोटं बोलून इथं आणलं व त्याला दादाच्या हवाली करून मारायला लावलं. शीतल असं बोलून ढसाढसा रडू लागली. नंतर रघु बोलू लागला, मीच गोप्याला माझ्या माणसानं मारण्यास सांगितले व तो मेल्यावर त्याला तलावात फेकलं. बस रघुनाथ पाटील, आता तुमचा गेम ओव्हर झाला. असं बोलून बाबा आपली नकली दाढी व मिशा काढू लागला. तो साधू बाबा नव्हता तर शांताचा पक्या होता. पक्या, तू हरामखोरा, काय चालवलेस तू हे, असं बोलून रघु त्याला चपकारक मारणार. तोच पोलिसांनी त्याला अचानक झाडीतून येऊन बेड्या घातल्या. पोलीस, बंडे आश्चर्यचकित होऊन ओरडला. वय बंडू शेठ, पोलीस. जया, गोप्याची बहीण, समोर येत बोलली, जया तू पण. रघु डोळे विस्फारून बोलला, होय मी. जया बोलत होती, तुम्हाला पूर्ण पुराव्यानिशी पकडण्यासाठी हा खेळ रचला होता. नीताला मी सांगितलं होतं तुला तलावावर घेऊन जायला, आणि तलावात जे मुंडकं तुम्हाला दिसलं ते गोप्याचं नव्हतं, तो पक्या होता. गोप्याचं मुरूत शरीर त्याच्या हरवल्याच्या दुसऱ्या दिवशी सापडलं होतं. आम्ही तक्रार पण केली पोलीस स्टेशनला, पण पोलिसांना पुरावा पाहिजे होता म्हणून येऊ सगळा डाव रचला. शितले, माझ्या भावाने तो हात धरला होता का तुला काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलता? नुसता प्रेम करतो म्हणून बोलला तो, आणि तू तुझ्या भावाला सांगून त्याचा जीव घेतला. मान्य आहे, मा भाऊ चुकत होता, पण जर तुम्हाला येऊन सांगितलं असतं किंवा आईला सांगितलं असतं तर त्याच्या 2 कान शिरीत लावून त्याला नीट केलं असतं. पण तू इतका मोठा सूड नव्हता उगवायला पाहिजे होता. जा आता दोघं तुरुंगात आणि भोगा आपल्या कर्माची फळं. शीतला हमसाहमसी रडत होती व रघु नुसता दातखिळी बसल्यागत पाहत होता. रघुच्या डोक्याला हात लावून खाली बसून ढसाढसा रडत होती. बंडे तिला समजावत होता व पोलीस शीतल व रघु पाटलाला बेड्या घालून घेऊन गेले. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात.
पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.